नमस्कार मंडळी. ठरलं तर मागचा आजचा एपिसोड अगदी धमाकेदार आहे हां. प्रिया प्रेग्नेंट असल्याचं समजल्यानंतर सुद्धा अश्विन त्या बाळाला स्वीकारायला तयार नाही. ते कारण काय आहे जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण एपिसोड नक्की बघा. सायली झोपलेली असते त्याच वेळेला प्रतिमा आत्यांचा फोन येतो. अगं सायली, तू आज चष्मा त्याच ठिकाणी लपवला ज्या ठिकाणी तन्वी लपवायची. तर सायली म्हणते, प्रतिमा आत्या हे तुम्हाला कोणी सांगितलं? अगं पूर्णाईला फोन केला होता तेव्हा पूर्णाई खूप कौतुक करत होती. पूर्णाईनीच सांगितलं मला. सायली, तुझं खूप कौतुक वाटतं हं मला. तन्वी असण्याचं जे नाटक करते तू अगदी मनापासून करते, म्हणून या सगळ्या गोष्टी तुझ्याकडनं शक्य होत आहेत. तू तर तन्वीला कधी बघितलं सुद्धा नाही. सायली पण विचार करत असते, मी तर खरंच तन्वीला कधी बघितलं नाही, तिला भेटली नाही. मग या सगळ्या गोष्टी मला का दिसतंय? तिला सगळ्या त्या गोष्टी आठवत असतात. छोटी तन्वी, पूर्णाजी तिला अंगाई गात असतात तेही तिला आठवतं. पूर्णाजी छोट्या तन्वीकडून शुभम करोती म्हणून घेतात ते देखील आठवतं. तरी या सगळ्यामुळे सायलीचं डोकं दुखायला लागतं. असं का होतंय मला? त्यानंतर ती माते सांगतात, बरं ठीक आहे सायली, तुझी काळजी घे, मी फोन ठेवते. तर सायली मनातच विचार करते, मी परत त्या झाडाजवळ जाऊन बघू का? मला काही आठवलं तर अश्विन जेलमध्ये जाण्यासाठी निघतो तेव्हा विमल त्याला विचारते, अश्विन दादा तुम्ही बाहेर निघालात का? तेव्हा अश्विन इमर्जन्सी असल्याचं कारण सांगतो आणि तिथून बाहेर पडतो. नंतर कल्पना काकू, प्रताप काका ते विमलला सांगतात की पूर्ण आजी आणि अस्मिताला आम्ही मंदिरात घेऊन चाललो आहे, तेव्हा सायलीकडे लक्ष ठेव आणि अश्विनला नाश्ता नेऊन दे. विमल सांगते, अश्विन दादा तर आत्ताच बाहेर गेले, त्यांना काही इमर्जन्सी आली. तर कल्पना काकू प्रताप काकांना विचारतात, अश्विन नेमका हॉस्पिटलमध्येच गेला असेल का काही वेगळं कारण असेल? तेव्हा प्रताप काका सांगतात, आता कल्पना चुकीचा विचार करू नको हां तू. तो जेवढा हॉस्पिटलमध्ये बिझी असेल ना तेवढं त्याला या सगळ्यातनं बाहेर पडायला मदत होईल आणि घरी आल्यानंतर मी बोलतो त्याच्याशी. आता निघायचं आपण. तर ते चौघं पण मंदिरामध्ये जाण्यासाठी निघतात. तर अर्जुन, चैतन्य, अश्विन तिघं पण जेलमध्ये आलेले असतात. तेव्हा प्रिया त्याला म्हणते, अश्विन मला खात्री होती तू नक्की येशील, मी तुझीच तर वाट बघत होते. तेव्हा अश्विन अर्जुनला सांगतो, दादा मी तुला बोललो होतो ना, मला इथं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, का बोलवलं तू मला इथे? तेव्हा प्रिया अर्जुनला विचारते, अर्जुन तू अजून अश्विनला सांगितलं नाही? तेव्हा अश्विन निघायला लागतो तर अर्जुन त्याला थांबवतो. अश्विन, प्रियाला नेमकं काय म्हणायचं ऐकून तरी घे. अश्विन त्याला विचारतो, दादा तू आता हिची बाजू घ्यायला लागला आहेस? चैतन्य सांगतो, आम्ही कोणाची बाजू घेत नाही आहे, पण तिला नेमकं काय सांगायचं ते ऐकून घे एकदा. अश्विन चिडूनच म्हणतो, मला या बाईचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. तर प्रिया त्याला सांगते, तुला ज्या बाईचं तोंड बघायचं नाही आहे तिच्या पोटामध्ये तुझं मूल वाढतंय अश्विन. ऐकल्यानंतर तर अश्विनला धक्काच बसतो. तेव्हा अश्विन वळून बघतो आणि तिच्याकडे जातो. हे कसं शक्य आहे? हे सुद्धा खोटं आहे. जेलमधून बाहेर निघण्यासाठी आता हा बहाणा केला आहे तिने. तेव्हा चैतन्य सांगतो, नाही अश्विन, जेलमध्ये तिच्या सगळ्या टेस्ट झाल्या आहे आणि ती खरंच प्रेग्नेंट आहे. तर प्रिया सांगते, आता तरी विश्वास बसला ना अश्विन? बघ आपण वेगळे झालो हे देवाला सुद्धा मान्य नव्हतं, या बाळानेच आता आपल्याला एकत्र आणलं आहे. ऐकल्यानंतर अश्विन तर हादरतो. अर्जुन, चैतन्य दोघेही त्याला सावरतात. तर अर्जुन सांगतो, मला जेव्हा ही गोष्ट कळाली म्हणून तुला आम्ही इथे बोलून घेतलं. आता या बाबतीत काय करायचं ही तुझी चॉईस आहे. तर प्रिया सांगते, अर्जुन या बाबतीत चॉईस कशी असणार आहे? मला इथून बाहेर काढण्याशिवाय पर्यायच नाही आहे. अश्विन आता तरी माझ्या जामीनसाठी प्रयत्न करशील ना? इथून पुढे मी कुठलीही चुकी करणार नाही. अगदी आदर्श सून म्हणून दाखवेन मी तुला. अश्विनचा हात पकडते. अरे अश्विन बघ ना. अश्विन त्याचा हात झटकतो. नाही, हे बाळ माझं नाही आहे. तुझ्यासारख्या फसव्यागिरी करणाऱ्या मुलीवर विश्वास कसा ठेवायचा? तुझा तर जन्म गेला आहे खोटं बोलण्यामध्ये आणि आता तू खरं बोलते बबली लोखंडे. कशावरून तुझ्या पोटातलं मूल माझं आहे? तर प्रिया सांगते, अरे अश्विन तू असं कसं बोलू शकतो? तर अश्विन विचारतो, मी का असं बोलू शकत नाही? कारण तुझी सगळी अफेअर आमच्या समोर आली, सगळी पापं आम्हाला कळाली आणि आता हे पाप तू माझ्या माथी मारतेस. नाही अश्विन, असं प्लीज बोलू नको. ऐकवले सुद्धा जात नाही माझ्याकडून. हे बाळ तुझं आहे, पाहिजे तर DNA टेस्ट करून घे. तर अश्विन म्हणतो, हे बघ, माझा तुझ्याशी जसा संबंध नाही आहे तसा तुझ्या पोटातल्या बाळाशी माझा काही एक संबंध नाही आहे. तिथून निघणार? तर अर्जुन त्याला विचारतो, अश्विन या बाळाशी तुला कुठलाही संबंध ठेवायचा नाही, हा शेवटचा निर्णय तुझा? तेव्हा अश्विन पण म्हणतो, हो दादा, माझा शेवटचा निर्णय हा. अर्जुन परत त्याला समजून सांगतो, अरे अश्विन आपण घरी गेल्यानंतर परत शांततेत विचार करू. तेव्हा अश्विन अर्जुनचा हात हातात धरतो आणि त्याच्याकडे वचन मागतो, दादा ही गोष्ट घरात कोणालाही सांगायची नाही आहे तू.
चेतनचा पण हात हातात धरतो आणि दोघांकडनं वचन मागतो, ही गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहायला पाहिजे. घरात कोणालाही काहीच कळता कामा नये. प्रियाचा कांगावा चालू असतो, नाही अर्जुन, असं करू नको, घरात सगळ्यांना सांग तू. सायलीबरोबर खोटं बोलणार का तू? आई, पूर्ण आजी, सगळ्यांना सांग, ते नक्कीच या बाळाला स्वीकारतील. हात जोडून विनवणी करत असते सगळ्यांना. अश्विन सांगतो, दादा प्लीज मला वचन दे, कोणालाही काही सांगणार नाही. ती बाई जर परत आपल्या घरात आली ना तर आपलं घर उद्ध्वस्त करेल रे, आणि ती जर येणार असेल तर मी घरात थांबणार नाही. अश्विन तिथून निघून जातो. चैतन्य पण त्याच्या मागे जातो. तेव्हा प्रिया अर्जुनला सांगते, अरे अर्जुन, तू तरी घरात सर्वांना सांग, मी आता अशी काही चूक करणार नाही, कारण मी आता एक आई आहे ना. अर्जुन सांगतो, पण त्या बाळाचा बापच त्याला स्वीकारायला तयार नाही आहे, आणि ही वेळ तू आणली त्याच्यावर. आई बाबा होणं एका कपलसाठी किती महत्त्वाचा क्षण असतो, आनंदाचा क्षण असतो, आणि हा आनंद माझ्या भावाकडनं तू हिरावून घेतला आहे. DNA टेस्ट केल्यानंतर त्याला समजलं ना हे बाळ त्याचं आहे, तरीसुद्धा तो स्वीकारणार नाही, कारण ही वेळ तू आणली त्याच्यावर. आता आयुष्यभर जेलमध्ये असणं ही तर कमी शिक्षा आहे तुझ्यासाठी, पण तुझ्या बाळाला बाप नसणार ही सर्वात मोठी शिक्षा आहे. अर्जुन तिथून निघून जातो. तर प्रिया त्याला खूप आवाज देत असते, अरे अर्जुन थांब, ऐक ना प्लीज. तर विमलची किचनमधली सगळी कामं आवरलेली असतात. ती ठरवते की अश्विन दादांची आता खोली आवरून घेते. ती अश्विनच्या रूममध्ये जाते. त्याच वेळेला सायली खाली येते. झाडाजवळ जाऊन बघते, तिला त्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात. ती लहान मुलगी पण दिसते आणि ती पूर्ण आजी आवाज देत असते. त्याच झाडाखाली चष्मा पण लपवते. तेव्हा सायली विचारते, ही लहान मुलगी मला कशी दिसत असेल? तेवढ्यात ती गायब होते आणि सायलीचं डोकं दुखायला लागतं, गरगर होतं आणि तिथंच चक्कर येऊन पडते. त्यानंतर कल्पना काकू, प्रताप काका सगळेच घरी येतात, पण त्यांचंही लक्ष जात नाही तिच्याकडे. तर कल्पना काकू अश्विनला फोन करून बघतात, अजून अश्विन आला नाही, आणि अर्जुन चैतन्य पण यायला पाहिजे होता. अस्मिताही म्हणते, कोर्टात काय झालं असेल, प्रियाचा निकाल काय लागला असेल आज, आपल्याला हवी होती ती शिक्षा झाली असेल का तिला? त्याच वेळेला अश्विन, अर्जुन, चैतन्य तिघं पण घरी येतात. कल्पना काकू विचारतात, अरे तुम्ही तिघं एका वेळेला? तेव्हा अश्विन सांगतो, दादा मला आत्ता बाहेर भेटला. तेव्हा त्या विचारतात, अरे कोर्टात काही घडलं तर नाही ना, तुम्ही लपवता का काही? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, काही घडलेलं नाही, काय लपवण्यासारखं असणार आहे, उलट प्रियाला शिक्षा झाली आणि आपल्याला हवं होतं तीच शिक्षा झाली तिला. तर विमल सायलीला बघायला गेलेली असते रूममध्ये. सायली तिथे नसते. ते अर्जुनला सांगते, अर्जुन दादा, सायली वहिनी रूममध्ये नाही आहे. तेव्हा अर्जुन तर खूप चिडतो, मी सांगितलं होतं ना सायलीवर लक्ष ठेवा, तिची तब्येत बरी नाही आहे. तर सगळे शोधाशोध करायला लागतात. विमल गार्डनमध्ये शोधायला येते. सायलीकडे लक्ष जातं विमलचं. ती जोरातच ओरडते, सायली ताई. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळेल. सायली सापडलेली असते ना. अश्विन तिला विचारतो, सायली वहिनी, मी आता तुला जे विचारेल ना अगदी खरं खरं सांग, तुझे पिरियड्स कधी आले होते? तेव्हा सायली सांगते, 2 महिन्यापूर्वी. तर कल्पना काकूंना लगेच आयडिया आलेली असते की सायली नक्कीच प्रेग्नेंट आहे. अश्विन अर्जुनला सांगतो, सायली वहिनीच्या काही टेस्ट करून घ्यावे लागतील आपल्याला. तर सायली सांगते, त्याची काही गरज नाही अश्विन भाऊजी, मी चाचणी केली आहे. अर्जुन विचारतो, नक्की काय झालं आहे सायलीला? तेव्हा कल्पना काकू सांगतात, अरे अर्जुन, सायली, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही आई बाबा होणार आहात. आत्ता तर अर्जुनच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय, आता उद्याच्या भागात बघायला मिळेल तो खुश होतो की बाळाची जबाबदारी स्वीकारायला तयार नसतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.